ओके, तर आता आपला चॅप्टर आहे अवर स्केलेटन सिस्टीम. ओके साईशा, आता मी तुला आधी वाचून दाखवते आणि एक्सप्लेन करून दाखवते. थिंक ऑफ द थिंग्स अ कम्प्युटर कॅन डू. नाव थिंक ऑफ ऑल द थिंग्स यू कॅन डू. इजंट युअर लिस्ट मच लॉंगर. आवर बॉडी इज मोर एफिशियंट. एफिशियंटचं स्पेलिंग, जे जे स्पेलिंग्स आपल्याला लागतील त्याला मी अंडरलाईन करून ठेवते. हे सगळे स्पेलिंग करायचे. ए फी शी यन ट, एफी, ई एफ एफ आय CIENT असं याचं स्पेलिंग करायचं. देन एनी ह्युमन मेड मशीन. नाव थिंक ऑफ ऑल द फंक्शन दॅट युअर बॉडी परफॉर्म्स अँड सो मेनी ऑफ देम at the same time. How do we hear? How do we see? How does our heart beat? And how is our food digested? How do we remember things? Let us understand how our body works. म्हणजे काय इन शॉर्ट सांगितलं आहे की किती पण मोठ्यात मोठी मशीन असू दे, त्याच्यापेक्षा देवाने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे ते खूप जास्त गोष्टी करू शकतो. म्हणजे कम्प्युटर जेवढं इन्फॉर्मेशन नाही स्टोअर करू शकेल तेवढं आपला ब्रेन करू शकेल. कम्प्युटर वस्तू पकडू शकतो का, काही करू शकतो का? आपण कम्प्युटर शेवटी कोणी बनवला? माणसानेच बनवला. म्हणजे जी बॉडी आपली आहे त्याच्यामध्ये आपण बरंच काही करू शकतो. म्हणजे काय म्हटलं, ह्युमन बॉडी इज अन एफिशियंट मशीन. आता हा धडा आहे स्केलेटन सिस्टीम. आपण काय शिकणार आहोत? ऑर्गन. आवर बॉडी इज मेड अप ऑफ मेनी पार्ट्स, ईच ऑफ विच परफॉर्म स्पेशल फंक्शन. द लंग्स, द हार्ट, द किडनीज अँड द ब्रेन आर सम ऑफ द मेजर ऑर्गन्स ऑफ अवर बॉडी. आता ऑर्गनचं स्पेलिंग ऑलरेडी येतं पण मी त्याला अंडरलाईन करून ठेवते. दीज ऑर्गन्स हॅव टू वर्क लाईक अ टीम इन ऑर्डर टू कीप द बॉडी फिट. द टीमवर्क ऑफ अवर बोन्स अँड मसल इज अमेझिंग. वर्किंग टुगेदर दे मेक अवर बॉडी अन इफिशियंट मशीन. ओके, म्हणजे काय, आता सगळ्या प्रत्येक अवयवाचं आपलं जे आहे ते स्पेसिफिक काम दिलेलं आहे. हार्ट काय करतं? रक्ताभिसरण करतं. म्हणजे काय, ब्लडला ते प्युरिफाय करतं. किडनी काय करतं? किडनी जे आहे एक्सक्रिटा जे आहे आपल्या शरीरातलं ते बाहेर टाकून देतं. ओके, ब्रेन काय करतं? ब्रेन आपल्या सगळ्या शरीराला, सगळे जे काही आपले फंक्शन्स आहेत त्याला कंट्रोल करतं. म्हणजे हे सगळे मेजर ऑर्गन्स आहेत आणि त्याच्यामध्ये मसल आणि हाड यांच्या कॉर्डिनेशनमुळेच आपण सगळ्या ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकतो. हे बघ, हाडं आणि मसल्स यांच्यामुळे आपण हात हलवू शकतो, पाय हलवू शकतो, वॉक करू शकतो. सगळं काही आपण त्याच्यामुळेच करू शकतो. आता अ ग्रुप ऑफ ऑर्गन टुगेदर मेकअप अन ऑर्गन सिस्टीम. मग व्हॉट इज अन ऑर्गन सिस्टीम? इज अ ग्रुप ऑफ ऑर्गन functioning together. Okay, for example, the digestive system helps in the digestion of food and the muscular system keeps our muscles strong and give us strength. The nervous system controls our working of the internal organs and our movements and even our thoughts and emotions. The circulatory and respiratory and the reproductive system performs their own function. मग आता काय, स्केलेटन. स्केलेटन म्हणजे काय, हाडांचा सापळा. आपली जी बॉडी आहे ती आपण ताट कशामुळे उभे राहू शकतो? आपल्या ह्याच्यामध्ये हाडं आहेत. हाडं आपल्याला काय देतात? बॉडीला स्ट्रेंथ देतात आणि सपोर्ट देतात. कळलं? द ह्युमन स्केलेटन इज अ फ्रेमवर्क ऑफ बोन. काय आहे ह्युमन स्केलेटन? द ह्युमन स्केलेटन इज अ फ्रेमवर्क ऑफ बोन. हे गाळलेल्या जागा वगैरे येऊ शकतं. द ह्युमन स्केलेटन इज डॅश ऑफ बोन्स. काय आहे? फ्रेमवर्क ऑफ बोन्स. This framework of bones encloses and protects all the internal organs and gives support, strength and shape to the body. मग काय करतं स्केलेटन? सपोर्ट देतं, स्ट्रेंथ देतं आणि शेप देतं बॉडीला आणि प्रोटेक्ट करतं ऑल इंटरनल ऑर्गन्स. म्हणजे आता बघ, हे रिपकेज आहे. या रिपकेजमध्ये आपला हार्ट असतं, इथे लंग असतं. म्हणजे रिपकेज काय करतं आहे? हार्ट आणि लंगला सपोर्ट करतं आहे. इथे आपले इंटेस्टाईन आहेत, ॲट ते सगळे स्टमक आहे, सगळं आहे. म्हणजे ही पूर्ण बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते आपल्या इंटरनल ऑर्गनला सपोर्ट करते. हे स्कल आहे. स्कल कशाला सपोर्ट करते आहे? आपल्या ब्रेनला सपोर्ट करते. मग काय आहे, व्हॉट इज द, काय करतं स्केलेटन? फ्रेमवर्क ऑफ बोन काय करतं? इट सपोर्ट्स, गिव्ह स्ट्रेंथ अँड शेप टू अन बॉडी. अँड ॲडल्ट ह्युमन हॅज 206 बोन्स ऑफ डिफरंट साईज अँड शेप्स इन हिज बॉडी. किती असतात बोन्स आपल्या बॉडीमध्ये? त्या मुन्नाबाई MBBSमध्ये तो संजय दत्त सांगतो ना सर्किटला कि ह्यूमन पता है कितने बोन्स रहते हैं अपने बॉडी में? तो 206 तो हड्डियाँ रहती है. तोड़ते वक्त कभी सोचा ही नहीं था. तर हे लक्षात ठेवायचं. 206 बोन्स हे विचारतील गाळलेल्या जागेला. नाही बघितला मुन्नाबाई. ओके, हां, लगेरो मुन्नाबाई. बघा आता पिक्चर. आता आधी इथे अभ्यासात लक्ष द्या. चला. द ह्युमन स्केलेटन कन्सिस्ट ऑफ द स्कल. मग आता स्कल कुठलं? हे आपलं आहे स्कल. बॅकबोन म्हणजे हा बघा, हा आहे बॅकबोन. याला त्याच्यामधून स्पायनल कॉर्ड जातो, प्रोटेक्ट करतं, याला म्हणतात बॅकबोन. हे जे आहे ते रिप केज.
आणि 2 पेअर्स ऑफ लिम्स. म्हणजे लिम्स म्हणजे काय, हे हाताचे आणि हे पायाचे. 4 लिम्स और आर्म्स, हिंड लिम्स और लेग्स, हे आपले त्याच्यानंतर दीज लिम्स आर अटॅच टू 2 पेअर्स ऑफ गर्डल्स. गर्डल का असतं, शोल्डर गर्डर, म्हणजे इथे असं गोलाकार, त्याला मराठीमध्ये खुबा म्हणतात. आणि हा नीचा आणि हिप गर्डल, सॉरी, म्हणजे हे खुबा आहे इथे. म्हणजे काय की त्या हिपमध्ये जे हे बोन आहे, हे बघ पायाचं बोन कसं अटॅच आहे इथे, त्याला म्हणतात गर्डल. आता या शोल्डरला हाताचं बोन कसं अटॅच्ड आहे, तर या 2 ह्याला काय म्हणतात, गर्डल. म्हणजे आता टोटल किती आहेत आपल्यामध्ये बोन्स, किती आहेत. मेन तर आहे स्कल. स्कलमध्ये काय आहे, आपला ब्रेन आहे. त्याच्यानंतर काय आहे, रिप केज. ओके, हे हिप बोन आहे, हिप बोन. त्याच्यानंतर हे आर्म्स, म्हणजे आपल्या हाताचे बोन्स आहेत. त्याच्यानंतर हे आहे आपले पायाचे बोन्स, ह्याला म्हणतात हिप गर्डल. आणि हे आहे शोल्डर गर्डल. ओके, आता पुढे द स्कल. स्कल इज मेडअप ऑफ 22 बोन्स. परत हे विचारू शकतील, स्कल इज मेडअप ऑफ 22 बोन्स. जर असं ते बघितलं आपल्याला तर ते सगळं एकच दिसतं, पण ह्याच्यामध्ये छोटे छोटे किती आतमध्ये बोन्स आहेत, 22 बोन्स आहेत. 8 फ्लॅट बोन्स इंटरलॉक्ड टुगेदर enclose the delicate brain inside it. There are 14 bones in the facial region and among them only lower jaw is movable. It enables us to eat and talk. हे बघ साईज, हा लोअर जॉ आहे तो असा इथे फिक्स असतो, तो असा वरती खालती होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण चावू शकतो, बोलू शकतो, बरोबर. बाकी स्कल बघ कसं आहे, सगळे जे छोटे छोटे बोन्स आहेत, हे टोटल 14 बोन्स आहेत जे एकत्र आलेले आहेत. ओके, मग टोटल बोन किती आहेत स्कलचे, 22 बोन. 8 काय आहेत, फ्लॅट इंटरलॉक टुगेदर. त्याच्यानंतर 14 बोन्स आहे फेशियल रिजनमध्ये, हे जे आहेत छोटे छोटे बोन्स इथे, हे 14 बोन्स इथे फेशियल रिजनमध्ये आहेत. आणि लोअर जॉ जो आहे तो मुवेबल आहे. स्कलमध्ये एकच मुवेबल बोन आहे, ते आहे लोअर जॉ, त्याच्यामुळे आपण बोलू शकतो आणि खाऊ शकतो. द बॅकबोन ऑर स्पाईन. द स्कल इज अटॅच टू द बॅकबोन. हे बघ इकडनं दिसतंय स्कल, इकडनं दिसतंय स्कल कशाला अटॅच आहे, मागे बॅकबोनला. विच फॉर्म्स द मेन ॲक्सिस ऑफ द स्केलेटन. इट इज मेड अप ऑफ 33 स्मॉल बोन कॉल्ड वर्टिब्ले. हे इथे दिसतंय असं, हे दिसतंय याच्या रिपकेजच्या मागे पण आहे, ते असे जे छोटे छोटे पार्ट दिसतात माहिती आहे, हे एकमेकांना जॉईंट असतात. आणि ह्याच्या आतमध्ये अशी डिस्क असते. ओके, त्याच्यामुळे ते जॉईंट पण असतात आणि फ्लेक्झिबल पण असतात. डायरेक्ट बोनला बोन जॉईन केलं तर त्याच्यामध्ये घर्षण होईल, कळलं, मग आपल्याला दुखेल. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये आतमध्ये अशी सॉफ्ट डिस्क असते स्पॉन्जसारखी, त्याच्यामुळे आपण मुवमेंट करू शकतो. आणि मेन स्पाईन, आपण ताट कशामुळे राहू शकतो, स्पाईन हे आपल्या सगळ्यात बॉडीचं मेन बोन आहे. विच इज फ्रॉम द स्ट्रॉंग कॉलम कॉल्ड द वर्टिबल कॉलम. द वर्टिबल कॉलम प्रोटेक्ट्स द डेलिकेट स्पायनल कॉर्ड. हा आहे वर्टिबल कॉलम. वर्टिब्रल कॉलममधून स्पायनल कॉर्ड जातो. स्पायनल कॉर्ड हा डेलिकेट असतो. ओव्हरऑल आपला हा जो पाठीचं जे आहे डेलिकेट आहे, म्हणून कोणी पण असं पटकन पाठीवरती मारायचं नाही. मसाज वगैरे करताना पण असं पाठीला त्या जो आहे आपला वर्टिब्रे आहे त्याला सोडून मसाज केला जातो. कळलं, म्हणजे काय कळलं आता, बॅकबोन आणि स्पाईनमधलं काय कळलं. स्पाईन कशाला, स्कल कशाला कनेक्टेड आहे, स्कल कशाला कनेक्टेड आहे, बॅकबोनला. बॅकबोनमध्ये बॅकबोन कशाचं बनलेलं आहे, 33. स्कल किती, स्कलमध्ये किती होते, 22 बोन्स होते. बॅकबोनमध्ये किती आहेत, 33 स्मॉल बोन्स, त्यांना काय म्हणतात, वर्टिब्रे. ओके, आणि त्यांचा जो कॉलम होतो त्याला म्हणतात वर्टिब्रल कॉलम. हे तिन्ही गोष्टी येणार काही ना काही, आयदर गाळलेल्या जागा येणार किंवा जोड्या लावायला येईल, काही ना काही येणार. नेक्स्ट द रिब केज. रिब केज, देर आर 12 पेअर्स ऑफ बॉ शेप्ड रिब्स. म्हणजे काय, आता 12 पेअर्स म्हणजे किती, 12 दुने 24. हे बघ 12 पेअर्स, ह्या 2 एक पेअर आहे, हे 2 एक पेअर आहे, असे इथे एका साईडला 12 आणि दुसऱ्या साईडला 12, असे टोटल 24 आपल्याला रिब्स असतात. आणि ह्याला म्हणतात रिब केज. हा जो पूर्ण फॉर्म होतो त्याला रिब केज. इट एन्क्लोजेस द हार्ट अँड लंग्स. द रिब्स आर डेलिकेट कर्व बोन्स विच आर जॉईंट टू द बॅकबोन अँड द ब्रेस्ट बोन. हा जो आहे हा पुढचा दिसतोय हा ब्रेस्ट बोन आहे, आणि हा जो इथे पाठीमागे दिसतोय तो बॅकबोन आहे. म्हणजे रिब्स पुढून जे आहे ते या ब्रेस्ट बोनला अटॅच असतात आणि मागून जे आहे त्या बॅकबोनला अटॅच असतात. रिब केजमध्ये काय, रिब्स आर डेलिकेट कर्व बोन्स जॉईन टू बॅकबोन आणि बेस बोन. कशाला जॉईन असतात रिब्स, बॅकबोन आणि ब्रेस्ट बोन. किती आहेत, 12 अँड
in pair. The lowest two pairs called as a floating ribs are joined only to backbone. कशाला म्हणतात हे विचारतील. What are the floating ribs? हे जो लोएस्ट पेअर आहे रिब्सची ही दिसते ही फक्त बॅक साईडला जॉईंट आहे, इथे चेस्ट बोनला जॉईंट नाही आहे. त्यांना म्हणतात फ्लोटिंग रिब्स. काय म्हणतात? ओके. मग काय कळलं आपल्याला? रिब केजमध्ये काय आहे? 12 पेअर्स बो शेप्ड आहेत. बो शेप म्हणजे काय की अशा शेपच्या, धनुष्याच्या शेपच्या, आणि ते कसं थोडे नाजूक आहेत, डेलिकेट आणि कर्व बोन्स आहेत. आणि कशाला जॉईन आहेत? बॅकबोन आणि ब्रिज बोन. आणि लोएस्ट टू पेअर्स जे आहेत त्याला काय आहे? फ्लोटिंग रिब्स आहेत. त्या जॉईन ओनली टू बॅकबोन. ओके. आता पुढचं, द लिम्स. The forelimbs or the arms are joined to the spine with the help of the shoulder girder, consisting of a pair of shoulder blades and a pair of collarbone. म्हणजे हे बघ, इकडे बघ, हे दिसतंय इथे, हे आणि हे दिसतंय, हे ह्याला म्हणतात शोल्डर ब्लेड. जे इथे आहेत ना, हे असं ट्रायंग्युलर शेपचं, ह्याला म्हणतात शोल्डर ब्लेड. हे जे आहे इकडे असं दिसतंय ह्याला म्हणतात कॉलर बोन. काय म्हणतात? कॉलर बोन. आणि हे आहे शोल्डरचं गर्डल म्हणजे काय? अशी खोबणी ज्याच्यामध्ये दुसरं हाड असं बसू शकतं, त्याला म्हणतात गर्डल. तर आता इथे बघा, आर्म्सचे जे बोन्स आहेत ते त्या गर्डलमध्ये फिट झालेले आहेत. म्हणजे हे शोल्डर ब्लेड कॉलर बोनला हा आर्मचं इथे फिट झालेला आहे. ओके. द पॉवरफुल थाय बोन कॉल्ड फेमर. हा सगळ्यात मोठा बोन असतो. फेमर हा सगळ्यात स्ट्रॉंग आणि सगळ्यात मोठा बोन असतो. द पॉवरफुल थाय बोन कॉल्ड फेमर बिअर्स द वेट ऑफ द होल बॉडी. इट इज द लॉंगेस्ट बोन इन अवर बॉडी. हे विचारतील, विच इज द लॉंगेस्ट बोल. लॉंगेस्ट बोन म्हणजे पायाचा बोन. 8-1 झाले. ओके. सो फंक्शन्स ऑफ स्केलेटन काय काय करतो ते इथे दिलेलं आहे. सगळ्यात मोठं फंक्शन काय आहे? स्केलेटन आपल्या बॉडीला शेप देतो. सेकंड काय? स्ट्रेंथ देतो. स्ट्रेंथ आणि सपोर्ट देतो बॉडीला. जे सगळे आपले इंटरनल ऑर्गन्स आहेत, नाजूक ऑर्गन्स, त्यांना स्केलेटनमुळे प्रोटेक्शन होतं. ब्रेनला स्कल प्रोटेक्ट करतो, रिब केज प्रोटेक्ट्स हार्ट अँड लंग्स, आय सॉकेट प्रोटेक्ट आईज, बॅकबोन प्रोटेक्ट स्पायनल कॉर्ड्स. बोन्स आर अटॅच टू मसल्स. अटॅच करून काय होतं? त्याच्यामुळे मुवमेंट पॉसिबल आहे बोन्स आणि मसल्समुळे. आणि प्लस बोन मॅरोमध्ये ब्लड सेल प्रोड्यूस होतात. आता आपल्याला वाटेल की बोन्स हा सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स आहे, तर असं नाही आहे. सगळ्यात हार्डेस्ट काय? इनेमल कुठे असतं? दातांवरती असतं. हा क्वेश्चन विचारतील. सगळ्यात हार्डेस्ट सबस्टन्स काय आहे? इनेमल कोटिंग दातावरती. However, bones can be repaired if broken, but enamel cannot be repaired. Okay. आता हे आन्सर्स. अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स टुगेदर मेकअप. काय होतं? ग्रुप ऑफ ऑर्गन्स विच फंक्शन टुगेदर. an organ system. The skull is made up of 22 bones. Correct. The backbone is made up of 33 small bones called. काय म्हणतात त्याला? छोटे छोटे बोन्स आहेत एकमेकांमध्ये अडकलेत, त्यांना काय म्हणतात? त्यांना वर्टिब्रे. काय म्हणतात? वर्टिब्रे. हे स्पेलिंग सगळे पाठ करायचे आहेत. वर्टिब्रे. ओके. आता हे झालं. काय काय शिकलो आपण? पहिले तर स्केलेटन शिकलो. स्केलेटनमध्ये काय काय पार्ट्स आहेत ते शिकलो. स्कल, बॅकबोन, स्पाईन, रिबकेज, लिम्सचे बोन्स. मग फंक्शन ऑफ स्केलेटन शिकलो. आता पुढे आहे जॉईंट्स. A joint is the meeting point of two bones held together by strong tissue called ligaments. There are several joints in our body. Okay? मग जॉईंट काय आहे? हे बघ, हे जॉईंट आहे. नीचा जो जॉईंट आहे, या दोन बोन्सला जॉईंट केलं. हे हाताचं इथे जॉईंट आहे. आपल्या इवन जे छोटे छोटे हे जे फिंगर्सचे बोन आहेत ते पण एकमेकांना जॉईंटने जॉईंट झालेले आहेत. मग जॉईंटला काय म्हणतात हे विचारतील. व्हॉट इज अ जॉईंट? Joint is the meeting point of the two bones held together by the strong tissue called ligament. म्हणजे काय? लिगामेंट जे आहे ते दोन जॉईंट्सना एकत्र पकडून ठेवतं. ऑल द जॉईंट्स एक्सेप्ट दोज इन द स्कल आर मुवेबल. जॉईंट मुवेबल असतात. जर जॉईंट नसतील तर आपण आता स्ट्रेट हात आहे, त्याला आपण हाताला फोल्ड नाही करू शकणार, पायाला फोल्ड नाही करू शकणार. त्याच्या आपल्याला जॉईंटमुळे काय होतं? आपण खूप फ्लेक्झिबल होऊ शकतो.
मग कुठले जॉईंट आता विचारतील हे, विच जॉईंट इज नॉट मुवेबल, तर स्कल जॉईंट इज नॉट मुवेबल, ऑल अदर जॉईंट्स आर मुवेबल. द बोन्स इन द स्कल्स आर इंटरलॉक्ड मेकिंग द जॉईंट्स इमूवेबल. हे विचारू शकतील, विच आर द इमूवेबल जॉईंट्स. मग स्कल बोन्स. द मुवेबल जॉईंट्स, द बोन्स अँड द जॉईंट्स मूव स्मूथली बिकॉज ऑफ द फ्लुइड विच ॲक्ट्स लाईक अ लुब्रिकंट. देर आर 4 टाईप्स ऑफ मुवेबल जॉईंट्स इन अवर बॉडी. म्हणजे काय, या 2 जॉईंट्समध्ये लुब्रिकंट असतं. जसं मी सांगितलं की वर्टिब्रेच्यामध्ये ती सॉफ्ट डिस्क असते. ओके, इट इज काइंड ऑफ लुब्रिकंट. लुब्रिकंट असल्यामुळे ते आपले जॉईंट्स जे आहेत ते, बोन्स जे आहेत ते एकमेकांवरती घासत नाहीत आणि आपल्याला त्रास होत नाही. ओके, नेक्स्ट आता टाईप ऑफ जॉईंट्स किती आहेत आपल्या बॉडीमध्ये ते त्यांनी दिले. 4 टाईप्स आहेत. हिंज जॉईंट, बॉल अँड सॉकेट जॉईंट, पायवट जॉईंट अँड ग्लायडिंग जॉईंट. आता हिंज जॉईंट म्हणजे काय, इज लाईक द हिंजेस इन द डोर. इट कॅन मूव द बोन्स ओनली इन वन डायरेक्शन. द एल्बो, नीज, फिंगर्स अँड टोज हॅव हिंज जॉईंट. म्हणजे काय, आता डोर आहे, इथे आपला डोर आहे, हा बघा, हा डोर जो आहे तो असाच ओपन होतो, बरोबर, असा एका साईडनेच ओपन होतो. आपण असा तू पूर्ण बॅक साईडने किंवा दुसऱ्या साईडने करू शकू का, नाही, त्याला म्हणतात हिंज जॉईंट. म्हणजे काय, आता एल्बोचा जो जॉईंट आहे किंवा आपल्या फिंगर्सचं जे जॉईंट आहे बघे, आपण असंच फिंगर मूव करू शकतो. ते बॅकला मूव करू शकतो का, असं पण करू शकतो का, इथे फोल्ड करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे हे काय, वन वे इन वन डिरेक्शन मुवमेंट आहे. मग त्याला काय म्हणतात, हिंज जॉईंट. मग काय एक्झाम्पल ऑफ हिंज जॉईंट्स, एल्बो, नी, फिंगर, टोज. काय एक्झाम्पल आहे, एल्बो, नी, फिंगर, टोज झाले हिंज जॉईंट. बॉल अँड सॉकेट जॉईंट अलाउज मॅक्झिमम मुवमेंट. म्हणजे काय, हे सगळ्या बाजूने फिरू शकतात. जसं आपण बघितलं की हे जे आहे हिप जॉईंट, तो बॉल अँड सॉकेट आहे, म्हणजे तो सगळ्या बाजूने फिरू शकतो. आपण लेग बघितलं तर लेग आपण एक्सरसाइज करताना असा व्यवस्थित मूव करू शकतो की नाही, पूर्ण मागे नाही नेऊ शकत, पण भरपूर त्याला मुवमेंट आपण देऊ शकतो. ॲज डिस्प्लेड बाय बॅलेट डान्सर, वन बोन दॅट एंड्स इन अ बॉल फिट्स इन टू द सॉकेट ऑफ द अनदर. हिप अँड शोल्डर जॉईंट्स आर दिस टाईप. म्हणजे काय, हे बॉल असल्यामुळे हा बघ, असा बॉल असा, हे असं पकडलेलं आहे, हे ती खोबणी आहे आणि त्याच्यामध्ये हे बोन आहे, ते पूर्ण सगळीकडनं असं फिरू शकतं. कळलं, आपण हात आपला मागे पण नेऊ शकतो, पुढे पण नेऊ शकतो, सगळ्या बाजूने मूव करू शकतो, पाय पण सगळ्या बाजूने मूव करू शकतो. करेक्ट, पण फोल्डचा वेगळा जॉईंट आहे. हा जो आहे शोल्डरचा आणि इथे हिपचा, याला म्हणतात बॉल अँड सॉकेट जॉईंट्स. त्या सगळ्यात मॅक्झिमम मुवमेंट. मग विचारतील, विच जॉईंट अलाउज द मॅक्झिमम मुवमेंट, द बॉल अँड सॉकेट जॉईंट्स. अ पायवट जॉईंट इज फाउंड बिटवीन द स्कल अँड द फर्स्ट 2 वर्टिब्रे ऑफ द स्पाइन. द अपरमोस्ट वर्टिब्रा इन द नेक इज कॉल्ड ॲज अ ॲटलास. हे विचारतील, द अपरमोस्ट वर्टिब्रा इन द नेक इज कॉल्ड ॲज अ ॲटलास. वी कॅन मूव अवर हेड साईडवेज, अपवर्ड, डाऊनवर्ड विथ द हेल्प ऑफ द पायवट जॉईंट. हा बघा, हा जो जॉईंट आहे हा आहे पायवट जॉईंट. ह्याला स्कल आणि वर्टिब्रे जॉईन आहे. म्हणजे ह्याच्यामुळे आपण अशी पण करू शकतो, नेक वरती करू शकतो, साईडला करू शकतो, गोल फिरू शकतो, राईट. त्याला म्हणतात पायवट जॉईंट्स. वी कॅन मूव अवर हेड्स, हे झालं. म्हणजे पायवट जॉईंटचं एक्झाम्पल काय आहे, हेड. नेक्स्ट, द ग्लायडिंग जॉईंट अलाउज मुवमेंट ॲट द रिस्ट अँड अँकल. हे बघ, रिस्टची मुवमेंट कशी आपण सगळ्या बाजूने करू शकतो की नाही. अँड ऑल्सो बिटवीन एनी 2 वर्टिब्रे ऑफ द स्पाइन. मग कशामध्ये, ग्लायडिंग जॉईंट, रिस्ट, अँकल आणि 2 वर्टिब्रे ऑफ स्पाइन. इट अलाउज अवर बॅक टू बेंड, ट्विस्ट अँड टर्न ॲट इच जॉईंट. हो की नाही, आपण कसं पण पार्ट वगैरे मूव करू शकतो, ट्विस्ट करू शकतो, टर्न करू शकतो. सिमिलरली आपण अँकल, हे बघ, हे कसंही फिरू शकतो की नाही आपले हात. व्हॉट वूड हॅपन इफ अवर बॅकबोन वॉज मेड ऑफ जस्ट 1 लॉंग बोन. एकच लॉंग बोन असता तर आपल्याला कधी असं पोस्चरच नसतं करता आलं, सूर्यनमस्कार करतात नसतं आला, आपण कर्व करूच नसू शकलो बॅकला. कळलं, स्ट्रेटच्या स्ट्रेटच राहिलो असतो. मग आपल्याला खाली पण वागता आलं असतं का, नसतं वागता आलं, राईट. इट वुड मेक यू लुक ॲज स्टिफ ॲट स्केअरफो. म्हणजे काय, आपण बुजगावण्यासारखे दिसलो असतो, बरोबर, तसं झालं असतं. तर मग आत्तापर्यंतचं आपण आता ह्याच्यामध्ये काय काय शिकलो, नोट्समध्ये सांग. पहिले तर आपण बघितलं की स्केलेटन, हां, ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय की मल्टिपल ऑर्गन्स वर्किंग टुगेदर फॉर अ पर्टिक्युलर फंक्शन इज नथिंग बट ऑर्गन सिस्टीम. मग आपण बघितलं स्केलेटन, करेक्ट. आता थांब जरा, स्केलेटनमध्ये काय काय आलं, स्कलमध्ये
किती बोन्स आहेत आपण बघितले, स्कलमध्ये आहे 22 बोन्स, राईट. त्याच्यानंतर आपण बघितलं नाही, पण रिपकेज नंतर येतं. आधी कुठलं येतं, बॅकबोन. बॅकबोनमध्ये काय आहेत 33 वर्टिब्रे. हळू किती खोकते बेटा. ओके, बॅकबोनमध्ये किती आहेत 33 छोटे छोटे बोन्स आहेत, त्याला म्हणतात वर्टिब्रे. नंतर काय आलं, रिपकेज. रिपकेजमध्ये किती पेअर्स आहेत, 12 पेअर्स, करेक्ट. त्या 12 पेअर्स कशा कशाला, ब्रेस्ट बोनला, ब्रेस्ट बोन आणि कुठला बोन, ब्रेस्ट बोन अँड बॅकबोन. बॅकबोनला जॉईन आहेत त्या. ओके, बॅकबोन. पण शेवटच्या दोन ज्या आहेत पेअर त्या काय आहेत, फ्लोटिंग. त्याला काय म्हणतात, फ्लोटिंग रिब्स. ओके, बरं. हे राहिलं. स्कल कोणाला प्रोटेक्ट करतं, स्कल प्रोटेक्ट करतं ब्रेनला. ॲज वेल एज स्कलमध्ये जे आय सॉकेट आहे ते कोणाला प्रोटेक्ट करतं, आयला. बॅकबोन कोणाला प्रोटेक्ट करतं, स्पाईनला, स्पायनल कॉर्ड. ओके, स्पायनल कॉर्ड. आणि रिपकेज कोणाला प्रोटेक्ट करतं, द मेन हार्ट. करेक्ट, लंग्स अँड हार्ट. ओके, मग नेक्स्ट पार्ट कुठला आहे स्केलेटनचा, आर्म लिम्स, म्हणजे लिम्स म्हणायचं त्याला, लिम्स. मग लिम्समध्ये काय येतं, दोन्ही येतं, आर्म्स आणि लेग्स. ओके, आर्म्स आणि लेग्स. मग आता सगळ्यात मोठं बोन कुठलं आणि सगळ्यात स्ट्रॉंग लेग बोन, त्याला काय म्हणतात, फेमर. फेमर बोन. ओके, हे सगळ्यात मोठं बोन असतं, कळलं. हे एवढं शिकलो आपण स्केलेटनचं. मग आता त्याच्यानंतर पुढे काय शिकलो आपण, थांब. त्याच्यानंतर आपण शिकलो, हे एवढ्या नोट्स लिहून घेतल्या, पुढच्या नोट्स आहेत, थांब. पार्टी चार्ज करायला हवी आहे साईशा. ओके, हे जे नोट्स आहेत ओके, त्याच्यानंतर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. फंक्शन्स काय आहे स्केलेटनचे, पहिले ते सपोर्ट करतो. स्केलेटन नसेल तर आपण आपली बॉडी अशी लोळागोळा होऊन जाईल, बरोबर. दुसरं काय करतो, शेप देतो. आपल्या बॉडीला शेप कशामुळे येतो, स्केलेटनमुळे येतो. नंतर काय करतं, स्ट्रेंथ देतं, ताकद देतं की नाही आपल्याला, स्ट्रेंथ देतं, करेक्ट. स्ट्रेंथचं स्पेलिंग माझं चुकलं आहे, ते GTH पाहिजे. ओके, आणि काय करतं, प्रोटेक्ट करतं आपले इंटरनल ऑर्गन्स. मग आता जर असं विचारलं की हाऊ डज स्केलेटन प्रोटेक्ट द ऑर्गन, मग काय काय लिहायचं आपण, स्कल प्रोटेक्ट्स ब्रेन, आय सॉकेट प्रोटेक्ट्स आईज, रिपकेज प्रोटेक्ट्स लंग्स अँड हार्ट्स, बॅकबोन प्रोटेक्ट्स स्पायनल कॉर्ड, राईट. आणि युरिनरी बॅडर इज प्रोटेक्टेड बाय द हिप गर्डल. ओके, हे आलं. मग नंतर काय आहे की मसल्स अँड बोन्स, हां, मसल्स अँड बोन्स टुगेदर मेक द मुवमेंट्स पॉसिबल. म्हणजे जर बोन्स आणि मसल्स नसतील तर आपण हालचाल करू शकणार नाही. आणि अजून एक काय आहे, सम बोन्स आर हॉलो अँड इट हॅज बोन मॅरो. अँड व्हॉट डज दॅट बोन मॅरो डज, इट प्रोड्युसेस ब्लड सेल्स. ओके, म्हणजे किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी स्केलेटन. हे सगळे आले फंक्शन्स ऑफ स्केलेटन. मग आपण बघितलं व्हॉट इज जॉईंट. ओके, आता हे लिहून घे नोट्स, त्याच्यानंतर पुढचं बघूया आपण. मग आता आलं व्हॉट इज जॉईंट. मग जॉईंट काय आहे, मीटिंग पॉईंट्स ऑफ टू बोन्स. आणि जॉईंटला काय हेल्ड टुगेदर करतं, व्हॉट हेल्ड टुगेदर्स, मीटिंग पॉईंट. काय आहे, मीटिंग पॉईंट. ओके, आणि व्हॉट हेल्ड्स जॉईंट टुगेदर, व्हॉट हेल्ड्स जॉईंट टुगेदर साईशा, लिगामेंट. व्हॉट हेल्ड्स जॉईंट टुगेदर, लिगामेंट. ओके, मग आणि व्हॉट इज द ओनली नॉन मुव्हेबल जॉईंट इन द बॉडी, स्कल. स्कलचे जे जॉईंट्स आहेत ते कसे आहेत, स्कलचे बोन जे आहेत ते एकमेकांमध्ये इंटरलॉक्ड असतात, सो ते इनमुव्हेबल आहे. बाकी सगळे जे काही जॉईंट्स आहेत आपल्या बॉडीमध्ये ते मुव्हेबल आहेत. किती टाईप्स आहेत आपल्या बॉडीमध्ये मुव्हेबल जॉईंटचे, पहिले काय, हिंज जॉईंट. हिंज जॉईंट म्हणजे काय, डोअरसारखं एकाच साईडला त्याची मुवमेंट होऊ शकते. मग काय आहे, पहिले हिंज जॉईंटचे एक्झाम्पल काय आहेत, एकाच साईडला मुवमेंट कशाची होते, आपल्या फिंगरची मुवमेंट एकाच साईडला आहे, बरोबर. आपला एल्बो जे आहे, आपला हात आपण असाच फोल्ड करू शकतो, करेक्ट. एल्बो, त्याच्यानंतर नी, हे सगळे काय आहेत, आणि हे सगळे काय आहेत, परत टोज. फिंगरमध्ये म्हणजे पायाचे आणि हाताचे फिंगर दोन्ही,
म्हणजे हिंज जॉईंट काय आहे, वन साईड मुवमेंट, फिंगर, एल्बो, नी अँड टो. ओके. नेक्स्ट काय आहे, बॉल अँड सॉकेट. मग हे पण विचारतील, विच जॉईंट गिव्स द मॅक्झिमम मुवमेंट. तर कुठलं मॅक्झिमम मुवमेंट कोण देतं, बॉल अँड सॉकेट जॉईंट. मग ते कशा कशाचे असतात, शोल्डर आणि हिप जॉईंट. कुठले कुठले आहेत, बॉल अँड सॉकेट, शोल्डर अँड हिप जॉईंट्स. त्याच्यानंतर काय येणार, पिवोट जॉईंट किंवा joint. पायवोट जॉईंट, पण जनरली उच्चार पिवोट करतात. पिवोट जॉईंट कशाला म्हणतात, स्कल आणि फर्स्ट टू वर्टिब्रे मधला जॉईंट, त्याला काय म्हणतात, साईशा, पिवोट जॉईंट. पिवोट जॉईंटमुळे आपण काय करू शकतो, आपलं डोकं खालती वरती दोन्ही साईडला, अपवर्ड डाऊनवर्ड, हे पिवोट जॉईंटमुळे करू शकतो. मग पिवोट जॉईंटचं एक्झाम्पल काय, स्कल अँड वर्टिब्रे. आणि नंतर काय आहे, लास्ट आहे ग्लायडिंग जॉईंट. काय आहे लास्ट, ग्लायडिंग जॉईंट. मग ग्लायडिंग जॉईंट कशामध्ये आहे, रिस्ट आणि अँकल. Wrist आणि ankle. ओके. म्हणजे काय आपण, आणि ऑल्सो वर्टिब्रेमध्ये पण ग्लायडिंग जॉईंट आहे. ओके. मग काय झाले, जॉईंटचे टाईप 4, हिंज जॉईंट, बॉल अँड Pivot, ball सॉकेट, and socket, pivot, skull, पिवोट जॉईंट अँड ग्लायडिंग जॉईंट. guiding मग प्रत्येकाचे एक्झाम्पल विचारू शकतील किंवा हे जोड्या लावामध्ये येतील. फिंगर देणार, मग फिंगरला काय आहे, हिंज जॉईंट, वन साईड मुवमेंट. शोल्डर हिप दिलं तर बॉल अँड सॉकेट. स्कल वर्टिब्रे दिलं तर पिवोट जॉईंट. आणि ग्लायडिंग जॉईंट काय आहे, रिस्ट आणि अँकल. आणि वर्टिब्रेमधलं काय आहे, ग्लायडिंग जॉईंट.